नमस्कार मित्रांनो, मी दीपक आजारे, BMS सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती। तर आजचा व्हिडिओ सुरू करायच्या आधी सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज BMS भेटलं असेल त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन। आणि आजचा व्हिडिओ असणार आहे की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आणि त्याचं कंपॅरिझन, जेणेकरून तुम्हाला थर्ड राऊंड देताना ज्यांना कॉलेज नाही भेटलं त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आजचा व्हिडिओ। त्यांना समजून जाईल की फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये काय फरक पडला। तर आपण एक एक्झाम्पलच्या स्वरूपात गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती ह्या कट ऑफ बघूया। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण मी तुम्हाला काउन्सिलिंग संपल्यानंतर तुमची कॉलेज लाईफ कशी असणार आहे किंवा माझी कॉलेज लाईफ मी यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। माझ्या कॉलेजचा दिवस किंवा कॉलेजमध्ये काय काय असतं सगळं तुम्हाला कॉलेज चॅनलवर भेटून जाईल। प्लस फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला थोडेफार हेल्प होईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी। फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 92,434 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 96,436। तर जवळपास 2000 रँकनं कट ऑफ घसरला आहे। दुसरी कॅटेगरी आहे OBC। तर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1,08,683 आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे 1,08,754। म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये जवळपास काहीच फरक पडला नाही आहे कट ऑफमध्ये। तिसरी कॅटेगरी आहे SCBC। फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 99,280 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,03,863। तर जवळपास 4,000 रँकचा कट ऑफ घसरला आहे। चौथी कॅटेगरी आहे EWS। तर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1,37,290 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,48,759। जवळपास 10,000 रँक ही कट ऑफ घसरण झाली आहे। पाचवी कॅटेगरी आहे NTC। फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1,09,432 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,11,855। तर जवळपास 2,000 रँक ही कट ऑफमध्ये घसरण झाली आहे। सहावी कॅटेगरी आहे NTB। फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1,32,537 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,46,612। तर जवळपास 14,000 रँकनी कट ऑफ घसरला आहे। पुढची कॅटेगरी आहे NTD। 1,05,185 हा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,07,305। तर जवळपास 2,000 रँकनी कट ऑफ घसरला आहे। पुढची कॅटेगरी आहे SC। तर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 2,02,222 आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे 1,96,222। तर इथं बघू शकता तुम्ही SC कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा वाढला आहे, कमी होण्याच्या जागी कट ऑफ हा वाढला आहे। जवळपास 6,000 रँकनी हा कट ऑफ वाढला आहे। तर पुढची कॅटेगरी आहे ST। 4,29,206 ही फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता आणि 4,31,601 ही सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे। म्हणजे जवळपास 2,000 रँकनी इथं कट ऑफ कमी झाला आहे। पुढची कॅटेगरी आहे VJ। 1,25,319 ही फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता आणि 1,19,223 ही सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे। म्हणजे जवळपास इथं पण कट ऑफ वाढलेला दिसतो आपल्याला 6,000 रँकनी। तर तुम्ही लक्षात घ्या की कोणत्या कॅटेगरीसाठी कट ऑफ वाढला आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कट ऑफ कमी झाला आहे। तर ह्याच्या दृष्टीनं हे कंपॅरिझन तुम्ही लक्षात ठेवून थर्ड राऊंडचा तुम्ही विचार करा। आणि जर तुम्हाला कॉलेज आता सॅटिस्फाय नसाल तर थर्ड राऊंडसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करा आणि ही कट ऑफ कंपॅरिझन करा आणि तुमची रँक बघा। जर तुम्हाला कॉलेज चांगलं भेटत असेल तर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये जाऊ शकता। तर मित्रांनो, हे होतं कंपॅरिझन फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड। तर तुम्ही बघितलं असेल की कोणत्या कॅटेगरीसाठी कट ऑफ वाढला, कोणत्यासाठी कमी झाला। तर आपण एक गेस करू शकत नाही की कट ऑफ कमीच होणार, कट ऑफ वाढू पण शकतो। तर तुम्ही नीट विचार करून थर्ड राऊंडला कॉलेज सिलेक्ट करा किंवा थर्ड राऊंड ऑप्शन ठेवा। तर मी आशा करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटली असेल, माझ्याकडून थोडेफार हेल्प झाले असेल। आणखीन काही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये टाकून द्या बिंदास, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आन्सर देईन। आणि नवीन माहितीसाठी किंवा पुढे येणाऱ्या माझ्या कॉलेज लाईफबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।